नमस्कार मुलांनो. छोट्यांच्या गोष्टी बाय पूजा अँड प्राची या पॉडकास्टमधल्या तुमच्या आवडत्या 3 गोष्टींचा संच आता पुस्तक रूपात मिळतोय. छान छान रंगीत चित्र आणि वाचता येईल एवढं मोठं अक्षर असलेली ही पुस्तकं तुम्हाला नक्की आवडतील. मग वाट कसली बघताय? खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर आजच तुमचा संच विकत घ्या आणि वाचनाचा आनंद घ्या. आज आपण ऐकणार आहोत एक अतिशय गमतीशीर लोककथा. ही गोष्ट आहे आफ्रिका या खंडातल्या घाना नावाच्या देशातली. या देशात अशांती नावाची एक वनात राहणारी जमात आहे. आपल्या मुलांना आयुष्याचे धडे देण्यासाठी त्यांनी या गोष्टी रचल्या आणि आपल्या पुढच्या पिढ्यांना सुद्धा पोचवल्या. चला तर ऐकूया आजची गोष्ट, जिचं नाव आहे अनासी कोळी आणि त्याची 6 मुलं. घानामधल्या एका छोट्याशा गावात खूप खूप वर्षांपूर्वी एक चतुर कोळी राहत होता. त्याचं नाव होतं अनासी. तो फारसा शक्तिमान नव्हता ना फार वेगवान होता, पण तो खूप हुशार मात्र होता. अनासीला 6 मुलं होती. अनासीची हुशारी तर त्यांच्याकडे आलीच होती आणि प्रत्येक मुलाकडे एक असं खास कौशल्य सुद्धा होतं. पहिल्या मुलाचं नाव होतं सी ट्रबल, जो येणारं संकट ओळखायचा. दुसरा होता रोड बिल्डर, जो कुठेही रस्ता बनवू शकायचा. तिसरा होता रिव्हर ड्रिंकर, जो संपूर्ण नदी पिऊ शकायचा. चौथ्याचं नाव होतं गेम स्किनर, जो कोणतीही गोष्ट अगदी सहज उघडू शकायचा. 5वा होता स्टोन थ्रोवर, जो अचूक दगड फेकू शकायचा. आणि अनासीच्या शेवटच्या मुलाचं नाव होतं कुशन, जो कितीही वरून खाली पडला तरी मांजरीसारखा अगदी अलगद उतरू शकायचा. तर एके सकाळी अनासी आपल्या मुलांना म्हणाला, बाळांनो, मी जंगलात जाऊन आपल्यासाठी काहीतरी खाणं शोधतो. तुम्ही घरातच राहा हं, कुठेही बाहेर जायचं नाही. मुलंही त्याला हो म्हणाली. मग अनासी निघाला. तो जंगलात जरा पुढे जातो न जातो तोच एका सापळ्यात अडकला. सापळा बराच मोठा असल्यामुळे त्याला त्यातून पटकन निघताही येईना. आता मात्र तो चांगलाच घाबरला. अरे बापरे, कुणीतरी मला वाचवा यातून. अनासी मदतीसाठी मोठ्याने हाका मारत असतानाच तिथे एक भयानक राक्षस आला, ज्याचं नाव होतं फिश ईटर. अनासीला बघून फिश ईटर आनंदाने म्हणाला, हा हा हा, बरा सापडला हा कोळी माझ्या सापळ्यात. माझ्या आजच्या जेवणात हा खास पदार्थ म्हणून असेल. इकडे गावात अनासीचा मुलगा सी ट्रबल अचानक थरथरत म्हणाला, आपले बाबा संकटात आहेत, सगळे लवकर चला. अनासीचा दुसरा मुलगा रोड बिल्डर पुढे आला आणि म्हणाला, मी जंगलात रस्ता बनवतो, चला माझ्या मागे. सगळे भाऊ आपल्या बाबांना सोडवायला जंगलात निघाले, पण नेमकी त्यांच्यासमोर एक मोठी नदी आडवी आली. नदीला बघून रिव्हर ड्रिंकर हा अनासीचा अजून एक मुलगा पुढे आला आणि आत्मविश्वासाने सगळ्यांना म्हणाला, ही जबाबदारी माझी. असं म्हणून त्याने गट 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 करत संपूर्ण नदीच प्यायली. मग कोरड्या झालेल्या नदीच्या पात्रातून 6ही मुलं पुढे निघाली. थोडं पुढे गेल्यावर त्यांना दिसलं, फिश ईटर अनासीला त्यांच्या बाबांना एका जाड आरपार दिसणाऱ्या पिशवीतून कुठेतरी घेऊन चालला आहे. ते बघून गेम स्किनर हळूच पुढे गेला आणि एकदम हळू आवाजात म्हणाला, श्श्श. मी आवाज न करता त्यांच्या जवळ जातो आणि बाबा आहेत ती पिशवी फाडतो. मग अगदी अलगदपणे त्याने चुर चुर करत पिशवी फाडली आणि अनासी त्यातून टुणकन उडी मारून बाहेर पण पडला.
पण तेवढ्यात राक्षसाने हे सगळे जण अनासीला घेऊन पळतायत हे बघितलं. मग तो सुद्धा त्यांच्या मागे ओरडत पळायला लागला. राक्षस आपला पाठलाग करतोय हे बघून स्टोन थ्रोअरने एक मोठा दगड उचलला आणि राक्षसाच्या दिशेने अगदी अचूक मारला. हे घे राक्षसा. तो दगड राक्षसाच्या एका हाताला इतक्या जोरात लागला की तो किंचाळला आणि जंगलात पळून गेला. पण या सगळ्या गोंधळात अनासी कोळी अजून एका संकटात सापडला होता. राक्षसापासून जीव वाचवायला म्हणून तो धावत सुटला होता आणि नेमका त्याचा तोल गेला आणि तो डोंगरावरून खाली घसरायला लागला. अचानक खाली घरंगळत आल्यामुळे त्याला कळलंच नाही की आपण कुठे चाललोय ते. अरे, कोणी जवळ आहे का? मला वाचवा. आपल्या बाबांचा तो आवाज अनासी कोळ्याच्या मुलाने कुशनने ऐकला मात्र. बाबा, काळजी करू नका, मी आहे, असं म्हणून कुशन पुढे झेपावलाच. त्याने आपल्या बाबांना अगदी अलगदपणे पकडलं आणि खोल दरीत घसरत जाण्यापासून वाचवलं. हुश. वर आल्यावर अनासी कोळ्याने आपल्या 6ही मुलांना अगदी प्रेमाने मिठी मारली. मुलांनो, आज तुमच्यामुळे माझा जीव वाचला. शाब्बास बाळांनो. सगळे आपल्या घरी परत निघाले. तेवढ्यात जंगलातून जाताना अनासीला एक चमचमणारा गोळा सापडला. त्या गोळ्याकडे बघितल्यावर अनासीच्या मनात आलं, हा गोळा मी माझ्या एका अशा मुलाला बक्षीस देणार आहे ज्याने आज सगळ्यांपेक्षा जास्ती प्रसंगावधान दाखवलं आहे. पण कोणी बरं असं प्रसंगावधान दाखवलंय आज? मी संकटात सापडलोय हे ज्याला कळलं त्या सी ट्रबलने, की जंगलात येण्यासाठी ज्याने रस्ता बनवला त्या रोड बिल्डरने, जंगलात पुढे यायला ज्याने अख्खी नदीच पिऊन टाकली त्या रिव्हर ड्रिंकरने, की राक्षसांशी लढणाऱ्या माझ्या गेम स्किनर आणि स्टोन थ्रोअरने, की शेवटी मला डोंगरावरून खाली पडण्यापासून वाचवणाऱ्या कुशनने? पण अरे, मदत तर सगळ्यांनीच केली आहे. मग गोंधळून अनासी गेला आकाशदेवाकडे. आकाशदेवाने अनासीची सगळी गोष्ट अगदी नीट ऐकली आणि त्याला म्हणाला, अनासी, आज कोण्या एकाने तुला मदत केली नाहीये, तर तुझ्या 6च्या 6 मुलांनी आज हे साहस, हुशारी दाखवली आहे आणि ते सुद्धा एकमेकांच्या साथीने. त्यामुळे हा चमचमणारा गोळा माझ्याचकडे दे. मी त्याला या आकाशात ठेवतो, म्हणजे सगळ्यांनाच तुझ्या या मुलांची गोष्ट कळेल. तुझ्या प्रत्येक मुलाने आपल्याकडचं कौशल्य ओळखून स्वतःवर विश्वास ठेवून काम केलं आहे आणि समोर आलेल्या संकटावर मात केली आहे. आकाशदेवाचं ते बोलणं ऐकून अनासीला आपल्या प्रत्येक मुलाचा अभिमान वाटला. त्याने आनंदाने मिळालेला तो चमचमणारा गोळा आकाशदेवाकडे दिला आणि मुलांनो, असं म्हणतात की त्याच गोळ्याचं रूपांतर आपल्या आकाशातल्या चंद्रामध्ये झालं. आता तुम्ही जेव्हा आकाशात चंद्र पाहाल तेव्हा तुम्हाला अनासीची ही गोष्ट आठवेल, बरोबर ना? चला, आता घाना या देशाच्या एक अतिशय सुंदर परंपरेविषयी तुम्हाला माहिती सांगते. ऐका हं. या गोष्टीच्या सुरुवातीला मी घानामधल्या अशांती या वनजमातीचा उल्लेख केला होता. तर तिथल्या अशा अनेक जमातींकडे, जसं की एवे, गा आणि फांटे यांच्याकडे आपापल्या खास कलाशैली आहेत. विशिष्ट पद्धतीच्या रंगीत कापडावर आकर्षक चित्र हाताने विणली जातात. त्यात वापरलेला प्रत्येक रंग आणि चित्रकृतीचा खास अर्थ असतो बरं का. जसं की शौर्य, एकता किंवा आपल्या संस्कृतीची आठवण. काही चित्रांवर चिन्हसुद्धा असतात. मी हे सांगत असताना काही चित्र तुम्हाला बघायला या व्हिडिओमध्येच टाकली आहेत. ती आवर्जून बघा. त्या शैलीविषयी माहिती घ्यायचा प्रयत्न करा आणि हो, तुमच्या फावल्या वेळात ती काढायचाही प्रयत्न करा. काय? आता भेटूया एका नवीन देशाच्या नवीन लोककथेसह. अच्छा,